नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. लैंगिक शिक्षण म्हणजे मानवाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक गोष्टींबद्दल शास्त्रीय, योग्य व वयास अनुरूप माहिती देणे. लैंगिक समस्यांबद्दल बोलताना शीघ्रपथन ही एक सामान्य समस्या जरी वाटत असली तरीही यामुळे काही जोडप्यांमध्ये असमाधान, तणाव आणि संवादाची अडचण निर्माण होऊ शकते, ज्यामुळे आत्मविश्वास कमी होऊन अपराधी भावना निर्माण होऊ शकते. मात्र योग्य उपचार पद्धती आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने हे नाते पुन्हा एकदा सुदृढ होऊ शकते. यामुळेच तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरही देतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. डॉक्टर, स्वागत तर मी करणार, पण त्याचबरोबर मला आपलं अभिनंदनही करायचं आहे. खरं तर आपल्या दादरचं सेंटर सर नुकतंच सुरू झालेलं आहे आणि अगदी 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 सुसज्ज अशा सगळ्या सुविधांनी ते सज्ज झालेलं आहे. आणि तुम्ही पुन्हा एकदा दादरला रुग्णसेवेसाठी देखील सज्ज झालात. त्यामुळे तुमचं पुनश्च मनापासून अभिनंदन आणि या स्वागत शोमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मनापासून धन्यवाद. आणि अतिशय तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने सुसज्ज असं दादर ईस्टला टीटी सर्कल इथे पी शॉट थेरपी, शॉकवेव्ह थेरपी, हायफेम थेरपी आणि पूर्ण जगातील ॲडव्हान्स थेरपी आपण त्या ठिकाणी आणून सुरुवात केलेली आहे. आणि हे सर्व दर्शकांना आपण आपल्या टप्प्याटप्प्याद्वारे ह्या मशीनची देखील माहिती आपण देणार आहोत. नक्कीच. त्यामुळे तुमचं पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन. धन्यवाद. आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, मात्र त्यापूर्वी आपण एका प्रसंगाकडे वळणार आहोत. हा प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी असा प्रसंग आहे. सरांच्या दादर सेंटरवरील हा प्रसंग. दादर ओपीडीला एक 48 वर्षीय गृहस्थ आलेले. ते एक व्यावसायिक होते. आपल्या साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते रेग्युलर दर्शक. त्यांच्या एका मित्राने देखील सरांकडे जाऊन ये, तुमच्या सर्व लैंगिक समस्या दूर होतील असे समजावून सांगितले होते. सरांनी येण्याचे कारण विचारले. गृहस्थ म्हणाले की सर, एकदा मी तुमच्या हॉस्पिटलला देखील आलो होतो. बाहेर खूप वेळ थांबलो, पण तुम्हाला न भेटता तिथून निघून गेलो. सरांशी कसे बोलावे, आपला प्रॉब्लेम कसा सांगावा, प्रॉब्लेम सांगितला पण त्यावर काही उपाय देखील असेल का, अशा विविध शंका त्यांना आल्या होत्या. पुढे गृहस्थ म्हणाले की मग साम टीव्हीचा सुखी जीवनाचा मंत्र हा शो पाहून, ज्यात सर, तुम्ही आणि मॅडम इतक्या मनमोकळपणानं आणि अगदी शास्त्रोक्त पद्धतीमध्ये लैंगिक समस्यांविषयी बोलता, ते बघून मला थोडा धीर आला आणि आज मी परत आलो आहे. यावेळी मात्र सरांना भेटल्याशिवाय जायचं नाही असा निश्चय मी केलेला आहे. गृहस्थ म्हणाले, सर, मला डायबेटीज आणि ब्लड प्रेशर आहे, त्याची ट्रीटमेंटही सुरू आहे, पण मला खूप कमजोरी, शीघ्रपथन आणि लहान लिंगाची समस्या आहे. मी संबंध करू शकलो नाही तर माझी बायको मला सोडून कुठेतरी निघून जाईल की काय, असं सारखं माझ्या मनामध्ये विचार येत असतात आणि ज्यामुळे मात्र मी डिप्रेशनमध्ये जात चाललो आहे. सतत मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात. सरांच्या पूर्ण बाब आता लक्षात आलेली आहे. सरांनी गृहस्थांना समजावून सांगितले, धीर दिला, तुम्ही यातून पूर्णपणे बाहेर याल असे आश्वासन दिले. सरांनी त्यांना 3 महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे. गरज पडल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाइल इम्प्लांट करू असे देखील सांगितले. गृहस्थ अगदी रिलॅक्स झाले. त्यांनी सरांचे मनापासून आभार मानले आणि म्हणाले की सर, तुम्ही आणि साम टीव्हीचा शो नसता तर मी तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असे बोलून अगदी समाधानाने आणि निश्चिंतपणाने ते बाहेर गेले. मेडिकल टर्ममध्ये याला सेक्शुअल डिस्फंक्शन बाय डायबिटीज अँड ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. सर, काय सांगाल? खरं तर याआधीही ते गृहस्थ जे आहेत आपल्या हॉस्पिटलला आले, पण प्रचंड गोंधळलेले. नक्कीच. आता महत्त्वाची गोष्ट आहे की या स्टोअरमध्ये पहा,
ब्लड प्रेशर आणि डायबिटीस 30 ते 40% लोकांना हा BP आणि डायबिटीस आढळतो हो आणि त्यामुळे त्याला कमजोरी येते आणि त्याला ट्रीटमेंट घ्यायची असते का नसते का. लोकांकडनं वेगवेगळ्या फॉल्स समजुती ऐकलेल्या हो. बघा. असेही लोक आहेत पहिल्या फेरीमध्ये येऊन हॉस्पिटलला येणार, हो. बाहेरनं पाहणार, वेटिंगमध्ये बसणार आणि ते मनात दडपण येतं. कसं सांगू बोलू का बरं. लोकांना हे देखील ह्या लैंगिक शिक्षणामध्ये माहीत नाही. अहो तुम्ही BPची फाईल हातात घेऊन फिरता, डायबिटीसची घेऊन फिरता. तसंच त्याच पद्धतीने कमजोरी हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे बरोबर. आणि त्यामध्ये देखील तुम्ही न लाजता अवस्था सांगणं का आवश्यक आहे सांगूया आपण. नक्कीच. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि अभिनंदन आणि कौतुक. कशासाठी? दुसऱ्यांदा का होईना OPDमध्ये आल्यानंतर धीर घेऊन आतमध्ये आले, डिस्कस केलं, सांगितलं. शेवटी अशी वेळ आली की माझ्या बायकोनीच मला दम दिला. आता यातनं जर तुम्ही बाहेर निघाले नाही, तुम्ही सरांना नेहमी पाहता ना, मॅडम सर नेहमी गप्पा मारतात ना, छानपैकी डिस्कशन करतात ना आणि आपल्या ह्या प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. कोणाला न लाजता न बुजता तुम्ही दाखवा, ट्रीटमेंट घ्या, त्यातनं बाहेर याल. आणि नक्कीच या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो मित्रांनो, त्यांना जे काही एक्झामिनेशन आहे हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात आलं अतिशय कमी वेळ शीघ्रपतन म्हणजे 1 मिनटं देखील परफॉर्म करू शकत नव्हते. खूप चांगली ट्रीटमेंट सुरू केली. आज ते आनंदी आहेत, खुश आहेत आणि त्यांच्या मिसेसने देखील स्पेशली धन्यवाद सांगितलेला आहे. म्हणजे कुतूहलाची बाब आहे. मिस्टरांजवळ सांगतात ते सरांना निरोप द्या माझा ह्या आणि नेक्स्ट टाइम मी सोबत येणार आहे हेही सांगा. म्हणजे ह्या आपल्या मंचाचं हे खर प्रथिती यश आहे. नक्कीच नक्कीच. तुम्ही देखील सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 022410610. सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. खूप छान खूप छान. म्हणजे ही खरी ब्युटी आहे आपल्या शोची आणि हे सहभागी होणं म्हणजेच आपल्या टॉपिकची सुरुवात असते. नक्कीच घेऊया आपण. डॉक्टर नाशिकहून तृप्तीजी जोडल्या गेलेल्या आहेत. नक्कीच. नमस्कार तृप्तीजी, विचारा आपला प्रश्न. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. शीघ्रपतनाच्या निदानासाठी काही ब्लड टेस्ट असतात का याबद्दल सांगा सर. अच्छा अच्छा. म्हणजे पार्टनरला जर शीघ्रपतन असेल, त्याला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर निदान करण्यासाठी काही ब्लड टेस्ट असतात का? बरोबर आहे. खूप छान प्रश्न तुम्ही विचारला आणि आपल्या पार्टनरबद्दल स्वतःहून विचारणं, पार्टनरची काळजी घेणं आणि पार्टनरला त्यातनं बाहेर काढणं सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. बरेच पार्टनर आपल्या पार्टनरला त्या ठिकाणी त्याचा इन्सल्ट करणं, त्याचा अपमान करणं किंवा बऱ्याचदा त्याला डिप्रेस करणं असे प्रकार करतात आणि मी तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक का करतो की आपल्या पार्टनरसाठी तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे. बघा हे मी काय अप्रिशिएट केलं की बऱ्याचदा ही क्रिया एकट्याची नाही, दोघांची आहे. मग यामध्ये दोघं जोपर्यंत डिस्कस करणार नाहीत तोपर्यंत निदान होईल का? किंवा एकमेकांमध्ये हसणं, एकमेकांची खिल्ली उडवणं असे भाग असतात. पण हे विचारला प्रश्न टेस्ट काय असतात सांगूया. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट ठेवा लक्षात की हा शीघ्रपतन हा सिम्पटम असा सिम्पटम आहे ज्यामध्ये स्वतःला डायग्नोसिस करावं लागतं किंवा पार्टनर जर म्हटलं की तुमचा टायमिंग अजिबात नाही आहे, तुम्ही परफॉर्म करू शकत नाही, मला सॅटिस्फाय करू शकत नाही, हे तुम्ही ओळखून घ्यायचं आणि मग तज्ज्ञांना दाखवणं आवश्यक आहे. रुटीनली फक्त हिस्ट्री मेकिंगवर आपल्याला या गोष्टी लक्षात येतात. पण काही केसेसमध्ये त्याला वेगवेगळे कारणं आहेत. केमिकल कॉजेस आहेत, फिजिकल कॉजेस आहेत. अशा प्रकारची जेव्हा कारणं असतात तेव्हा हार्मोन अफेक्टेड असतात. मग सोबत डायबिटीस आहे, BP आहे, थायरॉईड आहे. अशा केसमध्ये सिरम FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, त्याचबरोबर प्रोलॅक्टिनच्या मात्रा, टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा या सर्व पाहिले जातात. ब्लड प्रोफाईल केला जातो. जे कारण असेल ते शोधण्यासाठी टेस्ट लागतात. पण जवळपास 70% केसमध्ये फक्त हिस्ट्री आणि डिस्कशन करून आणि पार्टनरची हिस्ट्री ऐकून आणि त्याचं ड्युरेशन कमी आहे हे कन्फर्म करून ट्रीटमेंट देता येते. पण फार काही मेजर टेस्टची गरज नसते. एखाद्या असोसिएटेड डिसीज असेल तेव्हाच टेस्ट लागते. मला वाटतं टेस्टची सहसा गरज पडत नाही. हे सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे. नक्कीच. डॉक्टर जळगावहून संदीपजी जोडले गेलेले आहेत. चला खूप छान, घ्या. नक्कीच. नमस्कार संदीपजी, विचारू शकता आपण प्रश्न. नमस्कार संदीपजी, आमचा आवाज येतोय आपल्यापर्यंत? नमस्ते सर. नमस्ते जी, नमस्ते, बोला.
सर, शिघ्रपत्राचे केमिकल कॉजेस काय असतात याबद्दल माहिती पाहिजे होती. वा वा, म्हणजे आता आम्ही जे सांगत होतो की वेगवेगळे कारणं आहेत त्यामुळे शीघ्रमरण होतं, त्यामध्ये केमिकल कारण सांगायचं, बरोबर आहे? हो सर. खूप छान, एकदम छान प्रश्न आहे. सांगूया तुम्हाला वेगवेगळी कारणं कोणती. हो सायकोजेनिक आहेत, न्यूरोजेनिक आहेत, वॉस्कुलोजेनिक आहेत, कार्पोरल आहेत. बऱ्याचदा कंडिशन रिफ्लेक्स, बरं तुमचा पार्टनरचा रिस्पॉन्स, हो तुमच्या घरातलं वातावरण या सगळ्या आणि गोष्टी परिणाम तुमच्या असलेली अनबन आहे का तुम्ही सौख्याने राहता. अच्छा सांगूया आपण नक्की केमिकल कॉजेस काय असतात या ठिकाणी. केमिकल्स म्हणजे शरीरात असलेले हार्मोन्स. तुमचं ऑक्सिटोसिन आहे, सिरोटोनिन आहे, डोपॅमिन आहे, टेस्टोस्टेरोन आहे, हे सर्व हार्मोन्स यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. काही कारणामुळे स्ट्रेस जास्त असेल, डोक्यावर तणाव असेल तर कॉर्टिसॉलच्या मात्रा वाढलेल्या असतात आणि कॉर्टिसॉल वाढल्यानंतर त्या ठिकाणी स्ट्रेसमुळे देखील तुमच्या ब्रेनचं कंट्रोल जे तुमच्या स्खलनावर आहे ते निघून जातं. अशा केसेसमध्ये हार्मोनल इम्बॅलन्ससाठी थेरपी द्यायला लागते आणि हे रिप्लेसमेंट केलं. TRT म्हणजे टेस्टोस्टेरोन रिप्लेसमेंट थेरपी आहेत. बऱ्याचदा त्या ठिकाणी बिहेवियरल थेरपीज आहेत. बऱ्याचदा त्या ट्रीटमेंटवर आपण सविस्तर येणार आहोत. पण हा प्रश्न त्यांनी छान विचारला आणि त्याचं कारण त्यांना केमिकल काय असतं हे लक्षात आलं असेल. नक्कीच आहे. अतिशय वेगळा प्रश्न होता डॉक्टर हा नक्कीच खरं नक्कीच, तर. म्हणजे हे सायंटिफिक प्रश्न कौतुकास्पद आपण आहे. आणि टॉपिक दिल्यानंतर हे फॉलो करतात, हो. ही खूप छान गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. नक्कीच. डॉक्टर नांदेडहून रंजनाजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या खूप छान. आहेत. घ्या. नक्कीच. नमस्कार रंजनाजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, रिलेशनशिप प्रॉब्लेमचा आणि शीघ्रपतनचा काही संबंध असतो का? वा वा मॅडम, आता म्हणजे जे आम्ही सांगत होतो की अनबन होणे, भांडणं होणे, तुम्ही एक महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा नातेसंबंधाचा काय संबंध असतो तुमच्या या कमजोर आणि शीघ्रपतनशी विचारलेला आहे. खूप तुमचं अभिनंदन आणि कौतुक. एक गोष्ट पहा, हो सगळ्याच काही गोष्टी आजारात नसतात. मानसिक आजार, हो, हो. सायकोलॉजिकल टेन्शन. हो हो आताच्या सध्याच्या घडीमध्ये माझं कॉमन ऑब्झर्वेशन आहे, लग्न झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत माझ्याकडं डिव्होर्सच्या केसेस येतात. बापरे. यामध्ये पार्टनरमध्ये एकमेकाशी काही कारणामुळं आपल्या कल्चरल चौकटीमध्ये आपले स्वतःचे इंटरेस्ट जे पार्टनरमध्ये असतात बरोबर. ते बदलत चाललेले आहेत. हां म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा इंटरेस्ट पार्टनरपेक्षा त्यांचे ॲसेट काय आहेत, त्याच्यानंतर ते ॲसेट मला कशा मिळतील, बरोबर. त्यानंतर बरोबर. तुमच्या लाईफमध्ये तुमच्या पार्टनरचं किती महत्त्व आहे, बरोबर. त्याचा किती मान सन्मान असायला पाहिजे, बरोबर. ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. आणि म्हणून बऱ्याचदा ह्या मॅरेजची चौकट बदलण्याची किंवा एक आचारसंहिता टाकण्याची वेळ आलेली आलेली आहे. सांगूया आपण. नक्कीच. हे मी काय एवढा वेळ घेतला, का सांगितलं, हे बघा, मानसिक आजार आणि मन जर खचलं ना त्या ठिकाणी तुम्हाला कुठलंही गोळी औषध काम करणार नाही. आणि म्हणून बऱ्याचदा एखादं मॅरेज जुळवताना ना, बऱ्याचदा मी मॅरेज काउन्सिलिंग म्हणजे मॅरेजच्या अगोदरच काउन्सिलिंग का करतो, कमीत कमी त्यांच्यामध्ये कुठलीच एक अंडरस्टँडिंग 50 to 60% तर असायला पाहिजे. आपल्याकडे काय झालेलं आहे माहिती आहे का, की एकदा तुमचं मॅरेज झाल्यानंतर तुम्ही ग्रँटेड पकडता की हा व्यक्ती भले पुरुष असो स्त्री असो कायमचा माझा झाला. बरं, कायमचा माझा झाला तो खूप चांगली गोष्ट आहे, त्यावर प्रेम करा, एक अफेक्शन करा, एक लव करा. पण नाही, बऱ्याचदा असं पाहिलं आहे, लग्ना अगोदर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असताना फार जवळीक, फार अट्रॅक्शन दाखवलेलं आणि एकदा का लग्न झालं की मग होतं यामध्ये असं की अशा प्रकारच्या काही आपल्या जुने रूल रेग्युलेशन जे आहेत आपल्या कल्चरल फ्रेममध्ये, मला माहिती नाही जवळपास लाखो वर्षापूर्वी ही मॅरेजची सिस्टीम बनली असेल, त्यावेळेसचं वातावरण फार वेगळं होतं. आता सध्याच्या घडीमध्ये वातावरण वेगळं आहे. या कंडिशनमध्ये त्यांची अनबन होणं, भांडणं होणं. बऱ्याचदा तुम्ही असं पाहतो की दिवसभर दोघांनी काम करून यायचं, बेडवर आलं की दिवसभराचे जे काही तुमच्या कंप्लेंट आहेत त्या ठिकाणी सांगायला चालू करायचं. त्या स्त्री असो पुरुष असो दोघांचं डोकं उठायची वेळ येते. विचार करा, अशा कंडिशनमध्ये कशाचं तुम्हाला इच्छा होणार आहे, कशाचं तुम्ही सेक्स करणार आहे, कशाची तुम्हाला जवळीक होणार आहे. महत्त्वाचं सर्वांना जे कोणी या ठिकाणी कपल्स पाहत आहेत, तुमचं पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ हे घराच्या बाहेर सोडायचं. आणि जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही ना तोपर्यंत जे मॅरेजेस आहेत, हॅपी मॅरेजेस, लाँग टर्म मॅरेज राहणे हे डिफिकल्ट जाणार आहे. आणि यावरच माझं काउन्सिलिंग नियमितपणे सुरू असतं. मला वाटतं हा प्रॅक्टिकल पॉईंट मी सांगितलेला आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. प्रत्येक गोष्टीला औषध गोळी नसते. नक्कीच. औषध गोळ्या घ्यायच्या आणि घरी जाऊन भांडायचं, काय होणार आहे. नाही नाही नक्कीच. आणि म्हणजे- तुमचं कौतुक हां. डॉक्टर की आपण म्हणालात की लग्नाआधी याचं काउन्सिलिंग होणं फार महत्त्वाचं आहे. फार महत्त्वाचं आहे. नक्कीच. नुसतीच कुंडली पाहून पाहता काय त्यामध्ये, नक्कीच, नक्कीच. हा, तुम्ही कुंडली पाहून लग्न करता आणि घरी जाऊन भांडणं करता, नाही. त्याला अर्थ नाही काही. नाही नाही चालेल. नक्कीच. डॉक्टर संभाजीनगरहून भूमिकाजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. घेऊया, हरकत नक्कीच. नाही. नमस्कार भूमिकाजी, आपण विचारू शकता प्रश्न.
सर नमस्कार. नमस्ते जी, बोला. सर माझा प्रश्न असा आहे की शीघ्रपतन हा म्हणजे फिजिकल आजार आहे का मानसिक आजार आहे, याबद्दल थोडं सविस्तर. वा वा, म्हणजे आज खरं म्हणजे इतका सायंटिफिक सेशन चालू आहे. केमिकल कॉजेस झाले, बरोबर आहे. आता सायकोजेनिक आणि फिजिकल कॉजेस. खूप अभिनंदन आणि कौतुक. आणि ज्या सिन्सिअरली तुम्ही सर्व भगिनी हा शो पाहून रिस्पॉन्स देताना त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. नक्की. मी बरेचदा सांगतो की आपला हा शो जर पाहिला हां. तर एखादा मेडिकल स्टुडंट जर असेल हो. आणि त्याला एखादी एक्झाम द्यायची असेल ना, हो. तर मला वाटतं सर्व पॉईंट त्यामध्ये मिळतील. नक्कीच, नक्कीच. आता सायकोलॉजिकल तर आता आपण डिस्कस केलं, हो. फिजिकल काय सांगूया. नक्कीच. कधीही शीघ्रपतन असं एकटं येत नसतं. सायकोजेनिक कॉज आहे सांगितलं, काही डिस्टर्बन्सेस आहेत. फिजिकल कॉजेस काय की बऱ्याच जणांना त्या ठिकाणी कठोरताच येत नाही, इरेक्शनच होत नाही. मग त्याला डायबिटीज असो, ब्लड प्रेशर असो. आजची हिस्टोरी जी पाहिली ना आपण, म्हणजे 100% तुम्हाला 30-35मध्ये डायबिटीज झाला की माझा आता कार्यभाग संपला, आता मी काही परफॉर्म करू शकत नाही, मला BP झाला, पुन्हा डिप्रेस होणार, पुन्हा हार्मोन्स डाऊन. तर अशा पद्धतीने जे कॉजेस ॲडिशनल आहेत, लिंगाकडचा फ्लो गेलेला असतो, त्या ठिकाणी कठोरता येत नाही. विचार करा, त्या ठिकाणी तुम्हाला कठोरताच आली नाही, इरेक्शनच झालं नाही, तर परफॉर्मन्स तर खूप लांब राहिलं. मग हे अशा प्रकारच्या फिजिकल कॉजेसमुळं त्या ठिकाणी बऱ्याचदा त्या ठिकाणी एक परफॉर्मन्स कमीत कमी डाऊन होत जातो, एक अँझायटी तयार होते, पार्टनरमध्ये अनबन व्हायला सुरू होते. पण ही गोष्ट ॲक्सेप्ट केली की मी परफॉर्म करू शकत नाही. मी सर्वांना नेहमी सांगतो की हा डिसीज नाही, तुम्ही हे विसरलेले आहात की तुमचं वय वाढत चाललं आहे, तुमचे केस पांढरे होत आहेत, तुम्हाला टक्कल पडतं आहे. त्याच पद्धतीने तुमच्या वाहिन्यांमध्ये बदल होतो. एक महत्त्वाचं साईन सांगतो, हृदयाची वाहिनी ब्लॉक होण्याच्या अगोदर लिंगाची वाहिनी ब्लॉक होते आणि कमजोरी येणं किंवा त्या ठिकाणी शिथिलता येणं हे पहिलं साईन असतं की तुमच्या हृदयामध्ये ब्लॉक व्हायला सुरू झालेलं आहे. पण सर्वांनी हे ॲक्सेप्ट करा, तज्ज्ञांना भेटा आणि त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेऊन हे का बरं करणं आवश्यक आहे की मला आता सेक्सची गरज नाही, आता माझं वय झालं आहे, मला आता मुलं झाली. अहो तुम्ही असं म्हणता का आता हे सर्व झालं, मग आता ऑक्सिजन नको, मला खायला नको, मला माझ्या रुटीन विधी नको, असं नाही. मग तुम्हाला हे सुरू करायला, हे बंद करायला किंवा स्टॉप करण्यासाठी किंवा मला नको आहे हे कोणी सांगितलं. यामध्ये आपल्या सेक्सच्या व्यतिरिक्त ह्या सिस्टमचे जेनायटो युरिनरी सिस्टीम म्हणून तर सोबत दिलेली आहे ना. अदरवाईज एक युरिनरी सिस्टीम बाजूला, सिमेंटची सिस्टीम बाजूला वेगळी का नाही दिली. तर या ठिकाणी त्या मूत्रनलिकेचं प्रोडक्शन व्हावं, त्या ठिकाणी फ्लो चांगला राहावा, शेवटपर्यंत तुमच्या लिंगाची लांबी मेंटेन व्हावी, प्रोस्टेटचे टॉक्सिन बाहेर पडावे, प्रोस्टेटमधील डेड टिश्यू बाहेर पडाव्या, यासाठी हे बनलेलं असतं. तुमचं सर्क्युलेशन सांगतं. तुम्ही पाहताना बरेचदा लहान मुलं बाळ जी असतात ना, पाठे त्यांना इरेक्शन होतं. मग कशासाठी होतं असेल तर ब्लड सप्लाय ब्रेनचा, ऑर्गनचा त्यात चालू राहायला पाहिजे आणि शेवटपर्यंत. म्हणून आपलं सेक्शुअल हेल्थ जर चांगला असेल तर 100 वर्ष तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. मला वाटतं हे कंपॅरिझन सांगणं आवश्यक होतं. लोकांच्या डोक्यामध्ये एकच भरलेलं आहे की परफॉर्मन्स, फक्त परफॉर्मन्स. त्याचं काम संपलं की आपला कार्यभाग संपला. म्हणून तर प्रत्येक निष्क्रिय होत चाललेला आहे. डायबिटीस होतो, BP होतो, पार्टनरची अनबन, सेक्शुअली डाऊन. हे कुठंतरी बाहेर काढण्यासाठी आपले हे प्रयत्न चालू आहेत. मला वाटतं याचा फायदा होत असेल. नक्कीच होत असेल. डॉक्टर आपण युरिटरी सिस्टीम बद्दल आत्ताच बोलत होतो, आपण सांगत होतात. यावरून मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. म्हणजे बऱ्याच जणांना खरं तरी सामान्य समस्या आहे, युरिन इन्फेक्शन असते आणि त्यामुळे जर त्यांना काही त्रास आणि कमजोरी होत असेल तर त्यावर काय उपाय करता येतील. इतका सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. प्रत्येक व्यक्ती, स्त्री असो पुरुष असो, लाईफ टाईममध्ये वर्षातनं एकदा दोनदा तरी तुम्हाला ह्या युरिन इन्फेक्शनमधनं बर्निंग होणे, आग होणे यातनं जावं लागतं. आणि याचा कसा परिणाम होतो सांगूया. प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान असते. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा तुमच्या बोटाला किती इजा झालेली आहे, मार लागलेला आहे, त्या ठिकाणी पेन होतो किंवा डोकं दुखायला लागलं आणि समोरचा पार्टनर जर म्हटलं की मला आता परफॉर्म करायचं, शक्य आहे का हो? हे शक्य नसतं. त्याच पद्धतीने सेक्शुअल हायजीन, लैंगिक स्वास्थ्य यावर मी का बोलतो. जेनॅटो युरिनरी सिस्टीम कंबाईन असल्यामुळं इव्हन वीर्य आहे, सिमेन सिस्टीम आहे, त्या ठिकाणी बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स आहेत, त्यातनं येणारे सिक्रेशन आहेत आणि त्यातनं जाणारे युरिन आहे. याची जर तुम्ही काळजी नाही घेतली, त्या ठिकाणी बऱ्याचदा तुम्ही साधं क्लिनिंग करत नाही, त्या ठिकाणी वॉशिंग करत नाही, बऱ्याचदा समोरची स्किन मागे घेऊन तुम्हाला क्लीन करायचं देखील माहीत नसतं. कुठल्या तरी अंधाऱ्या बाथरूममध्ये तुम्ही काहीतरी आंघोळ करता आणि तुम्हाला त्या ठिकाणी कसं हायजीन ठेवावं हे माहीत नाही. तर यामुळं UTI होतं. UTI म्हणजे काय? युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. कुठल्याही कारणामुळे त्या ठिकाणी जळजळ झाली, आग झाली, बर्निंग झालं, कुठल्याही कंडिशनमध्ये त्याला इरेक्शन होत नाही किंवा पेन होत असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्याला डायबिटीस आहे,
पुरुषाला काहीतरी इन्फेक्शन आहे, विदाऊट प्रोटेक्शन तो कॉन्टॅक्ट करतो आणि मग फिमेलला त्रास चालू होतो. मग सेम फिमेलमध्ये देखील त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी, नेहमीच्या वारंवार लघवीला जाणे, आग होणे, त्या ठिकाणी पेन होणे, मग ते क्रियेपासून दूर जायला लागतात. मग अशा केसेसमध्ये प्रॉपर अँटीबायोटिक्स आहेत, प्रॉपर ट्रीटमेंट्स आहेत. अल्कलाइज वॉटर यासाठी फार मोठं सोल्युशन आहे. का? कारण आपल्या युरिनची pH ॲसिडिक झाली. ॲसिडिक झाल्यानंतर त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं, त्या ठिकाणी युरिन जमा व्हायला लागते. प्रोस्टेट किंवा स्टिकच्यासारखे आजार ॲडिशनल असतील तर आणखी जास्त त्रास होतो. तर यामध्ये 9.5 pH, 9 pH, 11.5 pH असे वेगवेगळे वॉटर तुम्ही अल्कलाइन वापरले तर तुमचं UTI देखील तुम्हाला थांबवता येतं. आणि एकदा इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आलं त्या ठिकाणी नक्कीच तुमची सेक्शुअल ॲक्टिव्हिटी वाढते, दोघांचंही स्वास्थ्य नीट राहतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट थोडक्यात या ठिकाणी सांगतो, कॉन्टॅक्ट झाल्यानंतर बरेच पार्टनर जागच्या जागी तसेच पडून राहतात, यामुळे देखील युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं. महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुमचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर फोरप्ले झाला, प्ले झाला आणि आफ्टर प्ले म्हणजे झाल्यावर लागलीच तुम्ही निघाले पार्टनरला लसून असं करायचं नसतं. त्याला एक जवळीक पाहिजे असते. 10 मिनिटांनंतर तुम्ही स्वतः वॉशरूममध्ये जाऊन त्या ठिकाणी वॉश करणं आणि युरिन पास करणं हे आवश्यक असतं. कारण का? त्या क्रियेमध्ये क्रॉस झालेले बॅक्टेरिया इन्फेक्शन हे त्यातनं वॉशआउट होतात, बाहेर पडतात आणि इन्फेक्शन कंट्रोलमध्ये येतं. ही साधी बेसिक गोष्ट आहे. ती जर पाळली, मेडिसिन तर खूप लांब राहिले, नक्कीच. तुम्ही हायजीन मस्त चांगलं हेल्दी राहू शकता. नक्कीच. हायजीन सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे खरी तर आपल्या स्वतःच्या शरीरासाठी सुद्धा. बरोबर. डॉक्टर, आता आपण आलो आहोत कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यात, ते म्हणजे भाग्यवान विजेता. सगळेजण वाट पाहत सांगूया आपण. दादासाहेब जाधव सोलापूरचे आपल्या मागच्या वेळेचे विजेते आपल्या सेंटरला आले. त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रांसाठी देखील पुस्तकं घेऊन गेले आणि त्यांनी आनंद व्यक्त केला. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला यायचं असेल तर आता मॅडम चिठ्ठी काढा. आता पाहूया आपण नवीन वर्षामध्ये. आता ह्या पूर्ण महिन्यामध्ये जे सर्वजण जिंकलेले येत आहेत ना, त्यांना एक स्पेशल वेगळं गिफ्ट ठेवलेलं आहे, पण ते सरप्राईज आहे, ते माझ्या ओपीडीत आल्यानंतरच मिळणार. चला आपण कुठे गेलो पाहूया. आपण गेलो आता धुळ्याला. वा, पितांबर वाणी यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी? त्यांनी सांगितलं होतं त्या ठिकाणी थायरॉईड, आपण प्रश्न विचारला, थायरॉईड जर असेल आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे? अतिशय अचूक उत्तर दिलेलं आहे. थायरॉईडमध्ये 2 प्रकार असतात, हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. काय होतं हायपोथायरॉइडिझममध्ये? हायपोथायरॉइडिझममध्ये बऱ्याचदा त्या ठिकाणी वीर्यस्खलनच होत नाही किंवा बऱ्याचदा ड्राय इजॅक्युलेशन असतं आणि त्या ठिकाणी तुम्ही अतिशय लॉंग पिरियडपर्यंत जरी परफॉर्मन्स केला तर तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट येत नाही. हायपरथायरॉईडमध्ये काय होतं? हायपरथायरॉईडमध्ये अर्ली इजॅक्युलेशन म्हणजे त्या ठिकाणी शीघ्रपतन हे फास्ट व्हायला लागतं. तर अशा केसेसमध्ये थायरॉईड लेवल आहेत, सिरम T3, T4, TSH हे थायरॉईड फंक्शन टेस्ट जर आपण केले तर त्यामध्ये आपल्याला निदान कळतं. आणि अशा केसेसमध्ये बऱ्याचदा ओबेसिटी, ते थायरॉईड एकटं येत नसतं, वजन वाढलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला स्थूलपणा आलेला आहे, या सर्व गोष्टींमुळं हा प्रॉब्लेम येत असतो. त्यांनी खूप छान उत्तर दिलं आहे. थायरॉईडची ट्रीटमेंट घ्या, आयोडीन युक्त मीठ वापरा, पाण्यामध्ये देखील तुम्ही ती क्वालिटी मेंटेन करा, नक्कीच तुमचा हा आजार दूर होईल आणि तुमची कमजोरी देखील तुम्ही त्यातनं बाहेर येऊ शकता. आणि अशाच पद्धतीने त्यांना जर इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर आपल्याला प्रश्न विचारायला लागेल. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पुढच्या आठवड्यात गुरुवारपर्यंत उत्तर द्यायचं आहे. प्रश्न कोणता? तर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे? येत्या गुरुवारपर्यंत तुम्ही डायरेक्ट फोन लावा, मेसेज करा किंवा तुम्ही डायरेक्टली आमच्या टीमला फोन करून उत्तर देऊ शकता. तुम्हाला जे काही जवळचं सेंटर आहे त्या जवळच्या सेंटरला तुम्ही व्हिजिट करून नक्कीच तुम्हाला त्याचा इलाज घेता येईल. आणि आता सर्वात महत्त्वाची या ठिकाणी आपल्या चित्रफितीमध्ये तुम्ही विशेष गोष्टी पाहताय. नुकतीच आमची कॉन्फरन्स झालेली, आमचे परममित्र सुदामजी कदम आणि त्याचबरोबर आमचे बाकीचे डॉक्टर्स मंडळी या सर्वांनी त्या ठिकाणी एक एक्झिबिशनमध्ये भाग घेतला. त्याचबरोबर आपल्या दादर येथे एजम दहीफळे हॉस्पिटल याची नुकतीच सुरुवात झालेली आहे नवीन वर्षामध्ये. या ठिकाणी शॉकवेव्ह थेरपी आहेत, पी-शॉट थेरपी आहेत, हायफेम थेरपी. हायफेम थेरपी म्हणजे काय? जसं पुरुषांना सेक्शुअल डिस्फंक्शन असतं त्याच पद्धतीने स्त्रियांमध्ये देखील डिझायर डिसऑर्डर आहे, त्यांना अरोजल डिसऑर्डर आहे, त्यांना पेन डिसऑर्डर आहे, त्यांना त्या ठिकाणी बऱ्याचदा या ठिकाणी ड्रायनेज डिसऑर्डर असतात, म्हणजे कोरडेपणा आलेला असतो. अशा केसमध्ये सुद्धा एक अतिशय चांगल्या प्रकारचे वेगवेगळे आहेत, ह्या थेरपी देखील त्या ठिकाणी नक्कीच अवेलेबल केलेल्या आहेत. हे आमच्या सेंटरचे तुम्ही काही हायलाईट्स पाहताय. स्पेशली आमच्या ह्या ओपीडीमध्ये जे काही काउन्सिलिंग केलं जातं, सर्वांना हिस्ट्री घेऊन त्यांची ट्रीटमेंट दिली जाते. त्याच ठिकाणी वेगवेगळ्या ॲडव्हान्स थेरपी लागल्या तर त्या देखील दिल्या जातात.
अशा पद्धतीने सर्वांनी याचा लाभ घ्यावा. जवळपास फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे 4 दिवस या ठिकाणी अवेलेबिलिटी असते दादर TT ईस्टला. आणि आणखी एक इव्हेंट महत्त्वाची पाहताय तुम्ही, संभाजीनगर येथे येस बँकमध्ये एक मोठी इव्हेंट घेण्यात आली. एका प्रॉडक्टचं लॉन्च करण्यात आलं. त्या ठिकाणी आमची सर्व मित्रमंडळी सचेतजी, सरताजजी आणि प्रमोदजी हे सर्व अवेलेबल होते. सर्वांना एक मार्गदर्शन करण्यात आलं. त्यांच्याकडे जे वेगवेगळे प्लॅन्स आहेत लाईफ टाईम तेही सांगण्यात आले आणि आमच्या सर्व मित्रमंडळींना भेटी देखील देण्यात आल्या. अशा पद्धतीने अतिशय सुंदर पद्धतीने हा आठवडा पूर्ण करण्यात आला. आणि परत एकदा माझ्या सर्व दर्शकांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक, कारण का एवढ्या उशिरा देखील या प्रोग्राममध्ये सहभागी होता आणि हीच आमच्या कार्यक्रमाची सगळ्यात मोठी शोभा आहे. बाकी मॅडम तुम्ही सांगू शकता. नक्कीच. खरं तर आजच्या कार्यक्रमाची खासियत सर मला सांगायला आवडेल की आज जेवढे फोन आले त्यात भगिनींचा सहभाग आपला 99% होता. हे हा महत्त्वाचा ऑब्झर्व आहे. करायचे. आणि हे महत्त्वाची गोष्ट काय की मी नेहमी सांगतो, ही एकट्याची क्रिया नाही, नाहीये. जी निसर्गाने बनवली बरोबर. ते आपल्याला ऍक्सेप्ट करायची. नक्कीच नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. मात्र सर आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.